लयच उशीर झालता ना तुले रात्री. काऊन एवढा उशीर झाला हो बाप्पा? हो अंता लय उशीर झाला ना. 11 11:30 वाजले होते ना. तुमच्यावाल्या त्या गाडीचा आवाज आलता का नाही, त्या व्हॅनचा म्हणतं. तर तेव्हा का नाही मी घड्याळीत पाहिलं होतं ना, तर 10 मिनिटं टाईम होते 11:30ले. अमाय आम्ही तर असून गेलतो माय. काय करावं निर्मलाबाई? अहो तिचे कपडेच घेणं होय नाही बाप्पा. आणि त्याच्या साड्या ठेवाल्या चारूच्या लग्नाच्या तिच्या तिनं घेतल्या बाप्पा. काय येलपाडी आहे व चारू. चांगली पोरगी आहे, चांगली पोरगी आहे. करू बाप्पा लयच माजून गेली बाप्पा पैशानं. चारू लयच माजून गेली. चंदाची ननद बाई. काऊन काय झालं? काऊन अशी म्हणून राहिली तिले चारूले? काय केलं तिनं? मला हे साडी चांगली नाही वाटत. याच्यापेक्षा ही चांगली वाटते ग सोना. अरे बापा त्या पोरीनं तरी का नाही घेतले म्हणा. तिनं 45चे झाले तिचे कपडे पूर्ण. आपले हिचे सोनमचे तिनं घेतले. पण हिचेच नाटकं चालू होते बाई चारूचे. काय साड्या पाय का नाही ना काय. आणि तिचा नवरा म्हणे चारू घेणं ग लवकर. चारू घेणं ग लवकर. टाईम होत आहे ना ग, लवकर घेणं ग. हे काही ऐके नाही बाई ते चारू. थांबा ना तुम्ही म्हणे, थांबा ना. एकदाच होते ना म्हणे हे म्हणे लग्नाचे कपडे म्हणे. मी चांगली दिसली पाहिजे नाही का म्हणे. मम्मी दिसली पाहिजे ना म्हणे. नवरींची कशाला घाई करता म्हणे तुम्ही म्हणे. अशी म्हणत होती चांगली. घे ना सरे नाही बाई तिचं. 15,000ची साडी काढली तिनं. तिच्याच पैशाने घेतली म्हणा. मी आमचे काय पोरीचे इकडले घेतले कपडे पोरीचे. ती त्याच्यावाल्या घरगुती साड्या नाही का, तिच्या नंदेले गिंदेले, चारूच्या नंदेले त्याले, तिच्या जाऊले साड्या घेतल्या का नाही त्याईनं 5-6 साड्या. तर त्याच्यात का नाही बाकीच्या तिनं का नाही 5-5, 6-6 हजाराच्या साड्या घेतल्या. आणि तिच्यासाठी 3 साड्या घेतल्या माय. 15,000ची एक घेतली. आणि एक का नाही काय कितीची घेतली का बाई, 22,000ची काहीतरी. पैठणी म्हणते बाप्पा. अशी साडी घेतली तिनं. आणि तो चारूचा नवरा मोठा घाई करे बाई, लय घाई करे. त्या माणसाचं असंच आहे मले. चारू काही ऐकेच नाही. जाऊ दे नाही, घेऊ दे. घेतले तर मोठे लोकांचं काम. आपणही घेऊ शकतो असं काही नाही. पण आपण पैशाचं हे करतो. कायच करायचं बाई एवढ्या महागाच्या साड्या. असं वाटते आपल्याला ठेवून तर राहते हाय का नाही. म्हणून आपण एवढ्याच महागाचं घेत नाही. 5-6-7 हजार बस झालं, लय झाली हे मोठी गोष्ट. मग नाही तर काय बाई. पैसेवाल्याच्या बायका पैसा असा फेकते का नाही. फेकाले ना आपण बाई पैशाले हे करतो बिचारे. एक पैसा वाचवतो आपण. आपलं बी घ्याले नाही पाहत कोणतं. लयच पण आपल्याला काटकसर राहते बाई. खेड्यातल्या बाईले आपण नाही करत एवढा पैसा हे. बरोबर घेतल्या ना बाई तिनं साड्या चांगल्या मस्त. मला काय म्हणते घे ना म्हणते. इनी बाई म्हणते तुम्ही बी. मी म्हणलं घेईन बाई, आम्हाला याचंच आहे म्हणलं. त्याच्या समोर काय काढू बाई मी, मला लाजच आली. हे म्हटलं इथं 15-15, 16-16 हजाराची साडी काढते. आणि मी 5-6 हजाराची साडी काढीन तर मला काय म्हणून मी म्हणलं आम्ही नंतर घेऊ म्हणलं. राहू द्या तुम्ही घ्या, आम्हाला याच लागते म्हटलं. जाऊ दे घे ना. झाले ना नवरदेव नवरींचे कपडे. रावले ना कितीचे घेतले. आता हिचे 45 हजाराचे झाले तर त्या नाही घेतले असं ना 50 हजाराचे. माई व त्यानं नाही घेतले बिचाऱ्यानं. 18 हजाराचे त्यानं कपडे घेतले व राहुलनं. माय रावले एवढा नाही व. तो घेते चांगले कपडे. चांगले कपडे घालते तो. पण त्याला कपड्याचंही मोठं समजते बाई. रावलेले बरोबर घेतले त्यानं. त्याला माहीत आहे कोणत्या दुकानात कसे भेटते कपडे बा म्हणून रावलेले. चांगले घेतले ना, स्वस्त्या पैशातही घेतले त्यानं. तुला बरं झालं बाई माय बुड्याला जेवण दिलं. मी तेच काळजी करून राहिली होती बाई. इकडे एवढा उशीर होऊन राहिला बाई. म्हटलं निर्मला बाई देते मला माहीत तर होतं. पण म्हटलं घरी गेल्यावर बोंबलं बाई म्हटलं बुडा. आणि खरंच बोंबला हो बुडा. लय चिडला बाई. कोणते कपडे होय म्हणे तुमचे घेणं. एवढा वेळ राहते का म्हणे. राहून मग म्हणे आप्पा चुपचाप राहा म्हणे, बडबड नका करू म्हणे, वेळ झाला म्हणे आज. लय दुकानं फिरा लागली म्हणे आप्पा म्हणे, असे नका करू म्हणे, झोपा म्हणे शांत. बुडा लवकर झोपते. पण आम्ही का नाही आलोच नाही का नाही, म्हणून का नाही बुडा जागाच होता. आम्ही आलो नाही तर बुडाला 8 वाजताच झोपते. बरोबर आहे ना. घर खाली देत असं तर बुड्याला काय झोप येत असं ना त्या सासऱ्याला. म्हणून घेऊन असं. माय बबिताले काय झालं कडे. काऊन हे लढून राहिली. काय झालं बबिता? लढून काऊन राहिली बबिता? काऊन रडू
बापा रडूनच राहिली, सांगूनही नाही राहिली. बाई बाई पिंकीचा बाप घरीच नाही आला रात्री. रागारागात मी काल दुपारून त्याच्यासोबत भांडण केलं शाळेतून आल्यावर. तवांपासून गेले ते, रात्री घरीच आले नाही. मी म्हणलं चालले जा, म्हणलं कुठे तुम्ही, मला लय त्रास आहे म्हणलं तुमचा. बाई चालले गेले ना, आलेच ते वापस ते. रात्रभर आम्ही दोघ्याच मायले की झोपलो बाई. त्यातल्या त्यात आमचा कूलरही खराब झाला बिचारे, रात्रीच बंद पडला, त्याची पिनच जायली, झोपच येई नाही तशी बी. घरातलं बाहेरचं घरात करत होतं. लई येली झाली, रात्रभर झोपलोच नाही व ना माणूसही नाही आला. एवढे रडू नको, रडणं बंद कर तू, रडणं बंद कर. बस इथं खाली बस, खाली बस, पहिले खाली बस, बस बस खाली बस. बस बाई बबिता बस, ये बस व. आपण मग एक शब्द सांगते तसंही फोन करायला लागत होता रात्री, नाही तर एखादी चक्कर इकडे मारायला नाही पाहिजे होता का माझ्या घराकडे. इकडे यावं लागत होता, दोघ्या मायले की झोपाले तुम्ही माझ्या घरी. अरे वा पोरगी एकटीच झोपली म्हणते घरी. आणि जाऊ दे, त्याला गेला तर जाऊ दे, तसंही बी त्याला हेच आहे, नालायक आले, सुधरतच नाही बाई, काही केला सुधराले. काऊन तू काऊन भांडण केलं त्याच्यासोबत, काय झालं तुमचं? हो, काल दुपारून मी पिंकीच्या शाळेत गेलती फी भराले, ऍडमिशन नवीन कराले तिची वाली. त्याने म्हणलं दुकानावर बसून राहा, तर त्यानं 200 रुपयाचा दुसरा माणूस आणून बसवला तिथं, दारू पिऊन तुल होता तो. आणि हा कुठं गेलता ना कुठं नाही तर नाही बसली त्यावाले दुकानावर, आलं दुसऱ्या माणसाला ठेवून दिलं. मग मला झाला दिमाग करा म्हणून मी 2 शब्द बोलली आणि रागारागात म्हणलं त्याला चाललं जातं, तो चाललाच गेला, आलाच नाही रात्री. मग काय त्याच्यासाठी लढा लागते का वा? वाह 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 बबिता, लढा कायले लागते व, कायले लढली व तू, कायले रडून राहिली बिनफालतू. माणसाची सोय कुठंच नाही लागत बिचारे, येते घरी बरोबर. कोण देणार आहे व भाकर बायको शिवाय? राहू दे बाहेर, राहू दे, एवढी चिंता नको करू तू बिनफालतूची. मग नाही तर काय व, हे अंती बरोबर बोलत आहे. तू एवढं वरत डोक्यावर बसून ठेवलं म्हणून माजला होते होला नवरा माझाले. जाऊ दे तिकडं झाले. रायन किती दिवस तर रायन, आणि तुझी सासू गिसू काहीच म्हणे नाही का होते आले? सासू गेली ना व मोठ्या पोराच्या घरी पोरीली भेटाले, ते अर्चना ताई आल्या तिकडं, तर म्हणून तो नाही तर बुडी तर बसतेच बिचारी. कसाही सहारा राहते मला बुडी असली म्हणजे घरी. आणि बरोबर मी त्याला बसायला लावलं तर असा कांड करून ठेवलं त्यानं घरी. थोडीशी बोलली तर तिकडे चालले गेले. जाऊ दे गेला ना, जाऊ दे. आता चांगले राहा तुम्ही, जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काही काळजी नको करून, फोनही नको करून, नालायक आले. फोन बिलकुल करायचं नाही त्याले. तुला सांगतो, जाऊ दे या ना, आपस पाहिला होती आले या. कुठं लागते सोय याची वाली, भावाच्या इथं तरी लागते का? भाऊ कसा आहे आप मतलब इथं माहीतच आहे ना आपल्याला. राहू दे. पण बाई काही झालं गेलं तर त्याले झालं गेलं तर काही, मग मी काय करीन? काही नाही होत, तू काय एवढी काळजी करून राहिली व? काही होत नाही, संध्याकाळी इकडे येत जा झोपाले तू येतपर्यंत. येते घरी. हे असे मानतं कुठं हे करते व, राहते का हो? कुठं नाही राहते, याची कुठं सोय नाही लागत. येते तू, काळजी नको करू. बाई असं एखाद्या मित्राच्या इकडं म्हणत असं थांबिले, आता दाखवतो चांगली. हे बोलते ना मले असं गिसं म्हणत असं तुझ्या नवरा, नको टेन्शन घेऊ तू बबिता. तसंच होय ते अंता, तसंच होय. एखाद्याच्या दारोड्या मारोड्याच्या घरी गिरी राहिला असं 2-3 दिवसाच्या वर तर नाही राहतो. येते वापस तू, मी गॅरंटी देतो ना त्याची. येते, कुठंच कोणाच्याच घरी सोय लागत नाही बाई. किती काही जवळचे असले तरी सोय लागाले. जास्तीत जास्त 3 या 4 दिवस पाय तू बबिता. त्या दिवशी तुझ्या नवरा त्या घरीच या. टेन्शन न घेऊन, लढू नको, चांगली काम कर. त्या लेकराले खाऊ पिऊ घाल. वा रे वा. पण तिकडं रात्र काढण्यापेक्षा इथं या लागत होतं तू ना रात्री घरी झोपाले. फोन तरी करते तर मी सूरजले पाठवलं असतं ना घरी. बिचारे तुले तरी किती तरच देत जाऊ मायवाल्या हर गोष्टीसाठी बेवायला घेऊ बाई मला इकडं. बबिता अशी कोण म्हणून राहिले तू? काय मी सख्खी बहीण होय ना तू वाली? तू वाला मला नाही सांगशील तर कोण आहे वा? आपले आई बाबा नाही, काही नाही. वा रे वा. अशी विचार नको करत जाऊ. सारे येऊन जायचं. त्या बहिणीचंच घर आहे, सर याचं बिलकुल. आता आज आला नाही ना तो, वाट पाहिजे. नाही आला तर येजो इकडं झोपाली. ये इकडं झोपाली, येजो संध्याकाळी. आता काय करून राहिली तू? पिंकीले बसवलं थोडंसं दुकानावर, गिराईक नाही आहे आता, तर मी म्हटलं येतो बाईले सांगून येतो म्हटलं, म्हणून आली थोडीशी. स्वयंपाक पाणी घी बनवला का वाचाच आहे?
हा डुकर तोंड गेला ना बाई व तर मनच नाही लागून राहिलं माझ्या स्वयंपाक पाणीमध्ये. रात्रीचं होतं तेच खाल्लं दोघी जणीनं. चांगलं बनवायचं ना खायचं हो दोघी मायलेकीनं. त्या पोरीले काय रे तसं ठेवून राहिले. चांगलं बनवायचं ना खायचं. अरे राहू दे, नाही बनवलं तर नाही बनवलं, नको बनवू आता. संध्याकाळी इकडं झोपायला यायचो, मी काहीतरी आणून देतो तुले. नाही बनवलं तर नको बनवलं, मी सांगतो रोशनीला काहीतरी बनवाले. स्वयंपाक व्हायचाच आहे अजून आमचा. रोशनी, अय रोशनी वा, रोशनी. काय झालं आई? अमाय बबिता मावशी आल्या का? काही नाही, काही झालं होय, लढून राहिल्या. भाजी कायची केली हो तू ना आता सकाळी? वांगी आलूची केली. बबिता मावशीले त्यासाठी म्हणत असन, विचारत असन. वांगी आलूची केली जी. पोया तर व्हायचंच आहे ना तू अजून. तर थोडीशी कणिक अजून जास्त भिजवजो, 2-4 पोया जास्त करजो बबिताली द्यासाठी. वांगी आलूची भाजी थोडीशी आणि पोया 2-4 जास्त कर बबितासाठी. वाटलंच मला, वाटलंच बबिता मावशीसाठीच विचारून राहिली म्हणून माझी सासू. हो हो हो, करतो 2-3 पोया जास्त करतो. उपाशी गिरात नको जात जाऊ. झाला स्वयंपाक म्हणजे मी त्या घरी घेऊन येतो जेवण. उपाशी नको राहत जाऊ. माया काय फायदा मग इथं राहू. माईवाली सख्खी बहीण अशी राहीन उपाशी, तर त्याची काही काळजी करू नको तू बबिता. येते आपस पाहायला आहोत तू, पाय ना. या रे, टेन्शन नको घेऊ आणि लढणं बंद कर. हाय ना तुझी बहीण जिवंत? अंजनी बाई, होय अंजनी बाई. आमाय कौसुबाई होय का? काय म्हणता? काय झालं? आजी माझ्या दरवाजातून किती वेळची पाहून राहिली मी तुम्हाला. मी म्हणलं काहून एवढे टक 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 पाहून राहिल्या? कुठं पाहून राहिल्या तुम्ही? आजी किती वेळ झाला इथंच इथं बसून आहे तुम्ही. काय झालं जी? हाकलून गिकलून दिलं का काय माझ्या भावानं आनंदरावानं? नाही हो बाप्पा, तुमचा भाऊ कायले हाकलते मले. माया नवरा तसा चांगला, जेवणपणी त्रास नाही दिला मले ना, आताही त्रास नाही देत. अंजनीच करत राहते. अहो काही नाही, हे गंगीचं वय, गंगी कधी येते म्हणून पाहून राहिली मी. आलंय नालायक बाई आहे व, आलीच नाही. या आली एवढा वेळ झाला तरी घरी आलीच नाही. ते तिची काढतो ना, तिची काढासाठी तर बसली आहे इथं. कधी येते कधी नाही तेच वाट पाहून राहिली. अहो माया सोनेले भडकवलं बिचारे वा. कौसुबाई माया सोनेले काही सांगितलं हिनं. मी ना आता तुम्ही सांगा कोणाजवळ काही सांगतो का मी माया सोनेचं? ते माझ्याजवळ 2-3 दिवस झाले माझ्यासोबत ते पूजा फुगून आहे. मग आता काल तिला विचारलं का काय झालं खोदू तवा कुठं मग कानी ते आपली शकुनीबाईची सून आली आणि शकुनीबाईच्या सुने नाही विचारलं छायानं, तवा कुठं सांगितलं तिनं आपल्या पूजानं कोण काय म्हणलं म्हणून. ह्या हिनं आपल्या गंगीनंच तिले भडकवलं म्हणते माया सुनेले पूजाले. का मी चुगल्या करतो खरं बायाजवळ माया सुनेच्या, आणि नाही का लाताडू इले धरून. आता केलं का चालू हिनं? अजून केलं का? तिचा नवरा नाही आहे घरी आणि ते आज येणारच नाही आहे तुम्हाला सांगतो मी. ते गेली लाडकी बहिणीचे पैसे काढाले आणि तिकडून ते भावाच्या घरी जाणार आहे मला सांगितलं तिनं. मी म्हणलं चालतं काय म्हटलं वांगे तोडाले, ते जात असते का नाही? कधी मी जातो तिच्यासोबत. तर ते म्हणे नाही म्हणे भावाच्या इकडं जाणार आहे म्हणे मी, ते ढोंडा आहे ना तर त्याच्यासाठी. तर तिकडं चालले, तिचा नवरा आहे तिकडूनच येणार आहे. हो का? म्हणून तर आली नाही एवढा वेळ झाला तर. आणि मी बसली वाटच पाहत तिची. येन जाईन कुठं? गाव सोडून तर काही जाणारच नाही, येणार तर इथंच आहे. येन ना आज ना उद्या येईन, आज नाही आली उद्या येईन, परवा येईन. पण तिले झोडपल्याशिवाय राहत नाही बाई मी आता. लय झालं हिचे नखरे. मागं आमच्या दोघा नवरा बायकोत झगडा लावला हिनं गंगीनं, तेव्हाही सोडून दिलं मी ना. 2-3 शब्द बोलली तिले, जाऊ द्या बा म्हणलं. आता माझ्या सोनेचं ना माय चांगलं चालू आहे. कोणाचं घर कसं बरबाद करायचं इले चांगलं येते या गंगीले. सांगून चालली गेली माय सूनबाई. ती तर माझ्यासोबत टोमणे मारू मला हे करून राहिली. बरं नाही वाटत ना घरात असं वातावरण असलं तर. चांगल्याचं वाईट झालं तर नाही चांगली कांडा ना जी तिले धरून. नाही तर तिच्या नवऱ्याजवळ सांगा. मागं कसं तिच्या नवऱ्यानं मारलं होतं चांगलं धरून. तिच्या नवऱ्याजवळ सांगायचं. तुम्हाला काही ऐकणार नाही ते. तुम्ही गेले ना तिच्या अंगावर तर तुम्हालाच फिरवून म्हातारी बाई तुम्ही. आणि तुमचा जोर तरी पडणार का तिच्यासोबत? तिच्या नवऱ्यालाच सांगतो मग मी. तसंच करतो त्या गंगाधरलेच सांगतो हिचं वाला करीने था. बरं मी काय म्हणलं अंजनीबाई, वांगी तोडायला चालतं? वांगे ना हिरवी मिरची वांगे देते, हिरवी मिरची देते, रोजही होते. चालतं का? 3 ते 6 जवळच आहे आपली खारी नाही का लालाची, तिथं म्हणलं. 2 दिवस झाले मी जाऊन राहिली तर. कालचाही दिवस ना आता दुसरा दिवस. येतो ना जी, येतो ना. येतो वांगे येते आणि मिरच्या येते बापा.
कसं आहे भाजी माजीले तरी होऊन जाते. वावरातली वांगी मोठे साजरे लागते त्याच्यावाल्या लालाच्या. येतो ना येतो. रोज किती देणार व 3 ते 6 वाजेपर्यंत. अर्धा रोज 150 रुपये देणार आहे. आवाज दे जा मला. घरी राहू राहू तसंही बी मार बोर होते जी. एकट दुकट काम लागलं तर तेवढंच आपले हातपाय चालते. आवाज दे जा मग. हो देतो ना आवाज. चला मी का नाही ते टाक्यात पाणी आणून टाकतो. नळाचं पाणी होतं सकाळी भरलं, पण आता मेंबर जास्त झाले का नाही तर पाणी खतमच होते लवकर. तर 2-4 बकेट आणून टाकतो. आणि टाईम आहे अजून 3 वाजता जावं लागते. मी आवाजच देतो तुम्हाला. ठीक आहे ना कौसुबाई, दे जा आवाज. तयारीत राहायचा. एखादी फडकं मडकं घे जायची. अंजनीबाई. मी काय म्हणलं, मी का नाही तिकडे जातो कामाला. जाता का नाही बाबूच्या शाळेत जातो, त्याचे ऍडमिशन करून घेतो, पैसे गिसे भरून घेतो, आणि काय आहे त्याचे पुस्तक पाणी ते विचारून येतो शाळेतून. पुत्राचे पप्पा मी येऊ पाहिजे तुमच्यासोबत. मी येतो ना. मी साडी माडी घालतो आणि येतो तुमच्यासोबत. माय कामं झालेले आहे. आता ते भांडेवाली आहे, भांडे गिंडे घासून घेऊन कपडे टाकले त्या मशीन मध्ये. झाले माय कामं. येऊ कधी. इथं कोणतं खायचं काम आहे ती आलं. खायचं काम राहिले करतो ना ऍडमिशन. मी करून राहिलो ना. मग तुला कोणतं याची काही गरज आहे का? मी म्हणलं शेताच्या दुकानात जातो म्हणलं. थोडीशी तिला समजावून सांगतो म्हटलं. मी अशी म्हणत होती थोडीशी भेटतो म्हटलं. तिची भेट घेतो बा म्हणलं. काय म्हणणं आहे तिचं काय नाही विचारपूस करतो म्हटलं. भेटतो म्हटलं तिले. अगोचा कारभार बघा ना करू तू छाई. तुला सांगतो मी. नाही तर तुला स्टँड आता बसेल मी चांगली धरून. तुलाच पाठवून देईन मग त्या मायच्या घरी. मग बसतो तिकडं. बसाली तुला काय करावं लागते हो त्याचं. दोघं नवरा बायकोचं ते 5 बसन ना. 5 बसाले तो म्हणते ना. मी जात नाही म्हणते घ्या आले. मग तू काय मांदा करून राहिली त्याच्या वाल्या. तू कळाली 5 बसन ना ते पोट्टी शेपारल्यासारखी करून राहिली ते शेता. एका चापटीत ती गेली घर सोडून, आणि दुसऱ्या वेळेस ना सांगता गेली. राहू दे ना तिले राहू दे. आपण बरं नाही वाटत म्हणून म्हटलं थोडीशी भेट घेऊ द्या तिची वाली. काय म्हणते ते तर. भेट घ्या ते कोणती कलेक्टर लागून गेली बा. भेट घेऊ द्या करून राहिली. काही गरज नाही जायची. तू जर भेटली तिले लक्षात ठेव तू. छाये लक्षात ठेव. आपल्या दोघात जमकून जाईल बरं. त्याचं राहिलं आलं तुला सांगून राहिलो मी. जायचं नाही त्याच्या दोघांच्या मांदात पडायचं नाही म्हणून. कोणत्या माणसाला विचारलं हो मी ना. विचाराले उरपाटा डोक्याचा माणूस. चुपचाप गेली असती भेटली असती ते तरी परवडलं असतं. जाऊ दे मग. ते भांडेवाली आली होती तर बंद करू का. आता ते शेतात आहेच नाही. बंद करू का भांडेवालीले. राहू दे काही बंद करायची नाही. तो देऊन राहिला आणि श्याम्या पैसे कालच दिले त्यानं त्या भांडेवालीले पैसे. मग देऊन राहिला ना तो पैसे. मग काय बंद करून राहिली. राहू दे. मी जातो ऍडमिशन करायला त्याची वाली. पैसे घे भरून येतो. काय तुला सांगतो छाये माय मांग कारभार करायचा नाही. लक्षात ठेवतो. काही भेटायचं गिटायचं नाही तिले. नाही म्हटल्यावर काय जायचं आहे. नाही जा. मी दुपारून कानी वांगे तोडायला चालली त्या कौसुबाई सोबत ना अंजनीबाई सोबत. गॅस लावायचा नाही. चुलीवर स्वयंपाक करायचा. पोळ्या भाजी सगळं चुलीवर करायचं. काय गॅस बिलकुल लावायची नाही. चुलीवर केला पाहिजे स्वयंपाक. तू ना मी चुलीवरच करतो. एखादी वेळेस पाणी पाऊस आला तेव्हाच गॅसवर करतो मी. गॅस वापरतो मी बरोबर. गॅस वाचू ठेवावं लागते. गॅस भेटत नाही पहिलेच. ठीक आहे ना. ठीक आहे चंदा मामी. ठीक आहे चंदा मामी. बरं आहे. आई नको म्हणत जात जाऊ मला. मामीच म्हणत जा. मामी म्हणत जा. नाही तर आत्याबाई म्हणत जा. नाही तर सासूबाई म्हणत जा. आई म्हणायचं नाही. ठीक आहे आत्याबाई सासूबाई. तुले दोन्ही म्हणलं काय वा. एक कोणतंही म्हण. एक तर आत्याबाई म्हण नाही तर सासूबाई म्हण. आत्याबाई सासूबाई. सासूबाई ठीक आहे ना सासूबाई. मी येतो तिकडून 6 वाजता घरी आले. मला वेळच होते. 6:30 पावणे 7 वाजते घरी आले. स्वयंपाक तयार राहायला पाहिजे तू यावला. काय स्वयंपाक तयार राहायला पाहिजे. तुझ्या सासऱ्याला 8 वाजता जेवण पाहिजे. स्वयंपाक तयार ठेव जो. भाजी कायची बनवू मी. मला भाजीचं एवढं समजत नाही. कायची बनवू मी भाजी. वड्या काढून ठेवलेल्या आहे तिथं. गोड्या वड्या त्या बनवजो. वड्या बनवजो. पोळ्या बनवजो आणि भाजी बनवजो संध्याकाळी. अहो चुलीवर तर मी कधी स्वयंपाक केलाय नाही. मला तर चुलीवर येतही नाही करता. माझ्या घरी गॅसच आहे. आईच करते चुलीवर स्वयंपाक मायवाली. तिकडं मी कधी चुलीवर केलाच नाही. आता इथं मला तर घाई भरल्यासारखंच लागून राहिलं बाई. माझी सासू बोलते कशी माझ्यासोबत. रोशने काऊन लढून राहिली तू. काय झालं मला माहित आहे. आई ना तुला काय काय म्हणलं काय नाही मला सर्व माहित आहे. तुला चुलीवर स्वयंपाक कर म्हणते ना. आणि तू ना चुलीवर कधी स्वयंपाक केला नाही मला हे बी माहित आहे. राहू दे चुलीवर काही गरज नाही स्वयंपाक करायची. मी आता कामाला लागतोच. त्या राहुलले मी विचारतो. त्याच्या इकडं जर त्याच्या कंपनीत काम असेल तर माझ्या इंजिनिअरिंग झालेलं आहे ना. तर त्याला विचारतो मी. सध्याच आता मायवाला जेवढं पैसा पाणी नाही. गॅस हे कराले घरात पैसे ते आले तर काही नाही होत. तरी पण तू गॅसवरच कर. चुलीवर काही करू नको. नाही मी काहीच
नाही लढत आहे जी रोशनजी, मी काहीच नाही लढून राहिली. असंच डोळ्यात पाणी आलं, बाकी काही नाही. आणि मी करतो चुलीवर, करतो जसं होते तसं मला स्वयंपाक येते म्हणा, फक्त चुलीवर कधी केला नाही ना मी, त्याच्यामुळे मला वाटलं नाही. पण तुमची आई मला डायरेक्ट चुलीवरच करायला लावून म्हणून पण मी करतो. मला त्या जाणूनबुजून त्रास देत आहे, मला माहीत आहे, मला समजते त्याचं. पण मी जर केलं नाही ना घरात झगडे होईन बिनपालतूचे. करतो मी करतो चुलीवर स्वयंपाक, काय तेवढं हे नाही आहे. करतो मी, पाहिलं ना आईले कसं करते कसं नाही, तर करतो थोडाफार करतो ना मी. तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी करू लागू का तुले मदत काही? शीतल, तुले चुलीवर करता येत नाही ना, मग राहू दे ना, मग गॅसवर कर ना, सांगेन ना मी आईली समजावून. नाही आई अजून म्हणून तुमचीवाली माझ्या पोराला भडकवते म्हणून. नाही, मी करतो, तुम्ही टेन्शन नका घेऊ, करतो मी काही बोलू शकत नाही मग. शीतले काहीच बोलू शकत नाही आईले, कमाई करत नाही ना मी सध्याच. आणि तसंही बी आईच्या समोर माझ्या जास्त तोंड चालतही नाही, कारण की आई माहित आहे ना तुले. मला माफ कर, मी आणि तुले लग्न झाल्याबरोबर डायरेक्ट तू आली 4-8 दिवसानं, तर डायरेक्ट चुलीवरच बनवा लागून राहिलं. तुला माझ्या घरी थोडासा त्रासच होईल शीतल. थोडंसं समजून घे आणि थोडंसं सांभाळून घे. आपा, तू काय करून राहिला रे? तिच्या मांगा स्वयंपाक करतो काय येतं तिच्यासोबत बसून? जाय ना तिकडे, बस ना. बसाले. आई पाणी प्यायला आलो होतो मी, पाणी पितून जातो. आपा, पाणी प्यायला आला ना? बिना पाणी प्यायलाच गेला? नाही, इथं बायकोच्या मांगा आला, खोटा बोलून राहिला. खोटा बोलाले शिकवते मला शाहीनं, शिकवाले.